यानंतर बघूया पुण्यात ॲसिड हल्लाग्रस्तांच्या पुनर्वसन आणि स्वावलंबनासाठी शिरोज हँगआउट कॅफेची सुरुवात करण्यात आली। छाव फाउंडेशन आणि बजाज फिनसर्वच्या सहकार्याने सुरू झालेल्या या कॅफेमध्ये 15 ॲसिड हल्लाग्रस्त महिलांना थेट रोजगाराची संधी मिळाली। ताज विमानतळातर्फे त्यांना आदरातिथ्य आणि हॉटेल व्यवस्थापनाचं प्रशिक्षण देण्यात आलंय। हा कॅफे केवळ रोजगाराचं साधन नसून ॲसिड हल्लाग्रस्तांसाठी समुपदेशन आणि आधार केंद्र म्हणूनही काम करणार आहे आणि त्यांच्या सन्मानपूर्वक जीवनासाठी महत्त्वाचं व्यासपीठ ठरणार आहे। बातमी उपनगरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी डोंबिवलीमधील श्री पिंपळेश्वर मंदिरात महादेवाची महापूजा केली। यावेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील उपस्थित होते। डोंबिवलीमधील श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर देवस्थानला राज्य सरकारनं 4.5 एकर जमीन दिली आणि याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या आभार सोहळ्याचं आयोजन डोंबिवलीत करण्यात आलं। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहिलेत। पोलीस आणि गुंड हे एकत्रित म्हणजे काय कॉम्बिनेशन होतं बघा। पोलीसही जागा हडपायला आले आणि गुंडही जागा हडपायला आले, पण महादेवाचे भक्त सर्वांना पुरून उरले आणि तुम्ही ही जागा या ठिकाणी वाचवली। आणि अर्थातच मला आठवतं की आमच्या मागच्या मंत्रिमंडळाच्या वेळेसही ज्यावेळेस रवीजी मंत्री होते, रवीजींनी हा संपूर्ण विषय मार्गी लावत आणला। दुर्दैवाने मध्ये काही काळ सरकार नव्हतं, त्यामुळे विषय अडला, पण पुन्हा शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा मी मुख्यमंत्री झाल्यानंतर या ठिकाणी या संपूर्ण विषयाला आपण एक चांगल्या पद्धतीनं चालना दिली। आता बघूयात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर माथेरान नगरपालिकेने पर्यावरण संरक्षणासाठी महत्त्वाचा निर्णय घेत यूज अँड थ्रो प्लास्टिक रेनकोटवर बंदी घातली आहे। गेल्या वर्षी लाखो पर्यटकांनी अशा रेनकोटचा वापर केल्यानंतर ते जंगल, रस्ते आणि दराखोऱ्यांमध्ये फेकून दिल्यानं पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला होता। 10 ते 50 मायक्रॉन जाडीचे थर्मोप्लास्टिक रेनकोट पॉलिथिन आणि PVC पासून बनलेले असल्यानं ते सहज विघटित होत नाहीत। त्यामुळे माथेरानचं पर्यावरण जपण्यासाठी नगरपालिकेने हा निर्णय घेतला असून पर्यटकांना पर्यावरणपूरक पर्याय वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय। माथेरान नगर परिषदेने माथेरान शहरामध्ये यूज अँड थ्रो प्लास्टिक रेनकोटचा वापर बंदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्या निर्णयाचा माथेरान व्यापारी असोसिएशन 100% स्वागत करते आणि आम्ही त्या निर्णयास पाठिंबा देतो। त्याचप्रमाणे नगर परिषदेने याच्यावरती उपाय म्हणून येत्या काही दिवसांमध्ये सॅम्पल पीस व्यापाऱ्यांना आणून देणार आहे। जे शासनाच्या नियमानुसार असेल तो रेनकोट ह्या ठिकाणी वापरण्यासाठी नगर परिषद परवानगी देणार आहे।